Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Student, today we are going to solve some examples on logarithmic differentiation which is from exercise 1.3. Okay, look at here. Here is our first question. Differentiate x raised to e plus x raised to x plus e raised to x plus e raised to e with respect to x. आता हे जे एक्झाम्पल आपल्याला डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे ते एक्झाम्पल व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी एक्स रेस टू एक्स अशी टर्म दिसेल. म्हणजे जिथं आपला बेस हा एक्स मधलं फंक्शन आहे आणि पॉवर ही देखील एक्स मधलं फंक्शन आहे. म्हणजे हा टाईप आहे आपला एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स वाला. या ठिकाणी आपण काय करतोय, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये जर एक्झाम्पल असेल तर आपण दोन्ही बाजूचा लॉग घेतो. आता इथं देखील हे आहे एक्झाम्पलमध्ये एक्स रेस टू एक्स आलेलं आहे, त्यामुळं आपल्याला दोन्ही बाजूचा लॉग घ्यावा लागेल. पण डायरेक्टली आपण लॉग घेणार नाही. का ते बघा. सुरुवातीला मी काय करणार आहे बघा, या ठिकाणी हे जे दिलेलं आहे डिफरन्शिएट करायला ते फंक्शन y ने डिनोट करतो. लेट y इज इक्वल टू एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. आता ह्या टर्मला आपल्याला काय करावं लागते तर दोन्ही बाजूचा लॉग घ्यावा लागतो. म्हणून इथं लॉग लगेच घेणार नाही, कारण की इथं दोन्ही बाजूचा लॉग घेतला तर एल एच एसचा लॉग होईल लॉग वाय आणि आर एच एसच्या लॉगमध्ये होईल लॉग ऑफ एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. लॉगच्या आतमध्ये ॲडिशन येईल. लॉगच्या आतमध्ये ॲडिशन आली तर आपल्याकडं कोणताही रूल नाही. म्हणून काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो आपला वाय आहे तो पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस अशा स्वरूपाचा आहे. म्हणून ह्या वायला आपण काय करायचं आहे, वाय इज इक्वल टू पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस असं चार फंक्शनला नावं दिलेली आहेत. पहिला आहे एक्स रेस टू ई, दुसरा आहे एक्स रेस टू एक्स, तिसरा आहे ई रेस टू एक्स आणि चौथा आहे ई रेस टू ई. पी मानलेला आहे मी एक्स रेस टू ईला, क्यू मानलेला आहे एक्स रेस टू एक्सला, आर मानलेला आहे ई रेस टू एक्सला आणि एस हे फंक्शन डिनोट केलेलं आहे ई रेस टू ईनं. आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा अर्थ असा की दोन्ही बाजूचा डी डी एक्स घेणे. डी डी एक्स एल एच एसचा म्हणजे वायचा इज इक्वल टू डी डी एक्स. आर एच एसचा म्हणजे कोणाचा, पी प्लस क्यू प्लस आर प्लस एसचा. देअरफॉर वायची डेरिव्हेटिव्ह मी काय लिहीन, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे, डी डी एक्स पीचा म्हणजे डी पी बाय डी एक्स होईल प्लस डी डी एक्स क्यूचा म्हणजे डी क्यू बाय डी एक्स होईल प्लस डी डी एक्स आरचा म्हणजे डी आर बाय डी एक्स होईल प्लस डी डी एक्स एसचा म्हणजे डी एस बाय डी एक्स होईल. हे इक्वेशन नंबर आपलं फर्स्ट आहे. आलं लक्षामध्ये काय झालेलं आहे, तर या ठिकाणी मी डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करण्यासाठी आर एच एसमध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. आता डी पी बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणून या ठिकाणी लिहितो नाव. पी काय आहे आपला, पी कोणाला मांडलेलं आहे, एक्स रेस टू ईला. हे डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तरच आपल्याला डी पी बाय डी एक्स मिळेल. म्हणजे इथं डायरेक्टली मी लिहितो डी पी बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू ईची डेरिव्हेटिव्ह. एक्स रेस टू एनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहीत आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. इथं पॉवर ई आहे, कॉन्स्टंट आहे. एक्स रेस टू ईची डेरिव्हेटिव्ह ई इंटू एक्स रेस टू ई मायनस वन. ओके, डी पी बाय डी एक्स मिळाला. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. आता आपल्याला क्यू कशाला आपण मानलेला आहे, एक्स रेस टू एक्सला, म्हणजे क्यू इज इक्वल टू काय आहे तुमचा एक्स रेस टू एक्स. इथं बेस हे एक्स मधलं फंक्शन आहे, पॉवर हे एक्स मधलं फंक्शन आहे. म्हणून काय करावं लागेल, लॉगनं सॉल्व करावं लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स टू दी बेस ई. ओके,
या ठिकाणी दोन्ही बाजूचा मी लॉग घेतोय. देअरफॉर लॉग क्यू इज इक्वल टू लॉग ऑफ, या ठिकाणी होणार एक्स रेज टू एक्स. देअरफॉर लॉग क्यू इज इक्वल टू पॉवरचे एक्स इंटूला येणार, एक्स इंटू लॉग एक्स. देअरफॉर आता काय करायचं आहे, आपल्याला डी क्यू बाय डी एक्स पाहिजे. म्हणजे हे काय करावं लागेल, मला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डी डी एक्स कोणाचा, तर लॉग क्यूचा, लॉग क्यू इज इक्वल टू डी डी एक्स. आता कोणाचा घेणार आहे आपण, एक्स इंटू लॉग एक्सचा. लॉग क्यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ती येईल 1/q इंटू डी क्यू बाय डी एक्स. लक्षात आलं. लॉग वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/y dy बाय डी एक्स येते इज इक्वल टू, या ठिकाणी प्रोडक्ट रूल यूज करणार आहे. हे आपलं फर्स्ट फंक्शन आहे, हे आपलं सेकंड फंक्शन आहे. फर्स्ट ॲज इट इज, एक्स ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्हाला माहिती आहे 1/x प्लस सेकंड टर्म ॲज इट इज मीन्स लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे डी डी एक्स ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 येते इज इक्वल टू. आता ह्या एक्सला एक्स काय होईल, कॅन्सल होईल आणि इथं 1 राहील प्लस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे काय होईल, लॉग एक्स होईल. आता आपल्याला फायनली कशाची व्हॅल्यू पाहिजे, तर डी क्यू बाय डी एक्सची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून या क्यूला मी आर एच एसला पाठवतो. म्हणजे हा मला डी क्यू बाय डी एक्स हा काय लिहिता येईल, क्यू तिकडे गेल्यानंतर इंटूला जाईल, क्यू इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. क्यूची व्हॅल्यू टाकतो, डी क्यू बाय डी एक्स इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू आहे एक्स रेस टू एक्स. ओके, ती तिथं टाकली इंटू 1 प्लस लॉग एक्स. हे इक्वेशन आपलं झालेलं आहे थर्ड. या ठिकाणी डी क्यू बाय डी एक्स झालेलं आहे. ओके, आता डी आर बाय डी एक्स पाहिजे ऑल्सो. आता आर कोणाला मांडलेलं आहे तुम्ही, ई रेस टू एक्सला. आर इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आपल्याला कोण पाहिजे, डी आर बाय डी एक्स पाहिजे. म्हणजे इथं काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर आर ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी आर बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येते म्हणून ते डायरेक्टली लिहिलेलं आहे. ओके, इट्स आवर इक्वेशन नंबर 4. आता राहिले काय, तर डी एस बाय डी एक्स पाहिजे. ओके, यस काय आहे, तर यस इज इक्वल टू ई रेस टू ई आहे. ओके, मग मी इथं काय म्हणतोय, फायनली यस इज इक्वल टू ई रेस टू ई. यस आपला ई रेस टू ई आहे, म्हणजेच ई हा आपला कॉन्स्टंट आहे. ई रेस टू ई हा कॉन्स्टंट आहे. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डी एस बाय डी एक्स. म्हणून हे मला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर यसची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी एस बाय डी एक्स इज इक्वल टू, ई कॉन्स्टंट आहे, पॉवरचा ई तो देखील कॉन्स्टंट आहे. ई रेस टू ई म्हणजे कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट अगेन कॉन्स्टंट भेटणार आहे. म्हणून लक्षात ठेवा या ई रेस टू ईची डेरिव्हेटिव्ह काय आलेली आहे 0. हे आपलं 5th नंबरचं इक्वेशन असेल. आता सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th नंबरच्या इक्वेशन 1 मध्ये यूज करणार आहे. देअरफॉर इक्वेशन फर्स्ट बिकम्स, फर्स्ट इक्वेशन काय होते, तर डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा होता, तो तसाच लिहिला. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी पी बाय डी एक्स. डी पी बाय डी एक्स काय आलेलं आहे, ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस डी क्यू बाय डी एक्स. डी क्यू बाय डी एक्स काय आलेलं आहे बघा, डी क्यू बाय डी एक्स एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके, प्लस डी आर बाय डी एक्स. डी आर बाय डी एक्स बघा कुठे आहे, या ठिकाणी डी आर बाय डी एक्स तो आहे तुमचा ई रेस टू एक्स. प्लस लास्टली डी एस बाय डी एक्स. डी एस बाय डी एक्स काय लिहिणार आहे मी 0, त्याची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे हे फायनल आन्सर असे लिहीन मी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू,
इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स प्लस ई रेस टू एक्स, तो 0 लिहिला नाही तरी चालेल. तर हे आपलं फायनल आन्सर येणार आहे सध्याच्या एक्झाम्पलचं. आता हे एक्झाम्पल डायरेक्टली देखील तुम्हाला सॉल्व करता येतं, पण या ठिकाणी आपण ते CETसाठी डायरेक्टली सॉल्व कसं करायचं ते सांगतो. एक्स रेस टू ईची डेरिव्हेटिव्ह ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1. एक्स रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स, ते व्यवस्थितच लक्षात ठेवा. म्हणजे प्लस एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स तिथं लिहिलेलं आहे. ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते ई रेस टू एक्स, आणि ई रेस टू ई हा कॉन्स्टंट असल्यामुळं ई रेस टू ईची डेरिव्हेटिव्ह 0. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे सध्याच्या एक्झाम्पलचं. नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ y is equal to tan x raised to tan x raised to tan x, then find dy by dx at x is equal to pi by 4. बघा या ठिकाणी y दिलेला आहे आणि dy by dx फाइंड आउट करायचं आहे. dy by dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे हे डिफरन्शिएट करावं लागणार आहे विथ रिस्पेक्ट टू x, आणि फायनली x ची व्हॅल्यू आपल्याला पाय बाय 4 पुट करावी लागणार आहे त्या dy by dx मध्ये. मी सुरुवातीला काय करतो बघा, या ठिकाणी जे इफ नंतरचा पार्ट आहे तो मी गिवन लिहितो. गिवन या ठिकाणी गिवन काय दिलेलं आहे तर y इज इक्वल टू टॅन एक्स रेस टू हे टॅन एक्स आणि हे ब्रॅकेट रेस टू टॅन एक्स. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी ब्रॅकेट्स आहेत म्हणजे तुम्ही लॉ ऑफ इंडायसेस वापरू शकताय. लॉ ऑफ इंडायसेस कसे आहेत बघा, ए रेस टू एम रेस टू एन, आणि हे जर ब्रॅकेट्स असतील तर तुम्ही ए रेस टू एम इंटू एन लिहू शकताय. म्हणजेच या ठिकाणी y हा आपला कसा दिसणार आहे बघून घ्या, टॅन एक्स रेस टू टॅन एक्स इंटू टॅन एक्स, तो मी काय लिहीन टॅन स्क्वेअर एक्स. हे सिम्प्लिफिकेशन करून घेतलेलं आहे बाय लॉ ऑफ इंडायसेस नुसार. ओके, आता या ठिकाणी बेस हे एक्स मधलं फंक्शन आहे आणि पॉवर ही देखील एक्स मधलं फंक्शन आहे. म्हणजे आपलं एक्झाम्पल एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स या टाईपमधलं आहे. जेव्हा एक्झाम्पल एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स या टाईपमधलं असेल तेव्हा तुम्ही काय करता तर दोन्ही बाजूचे लॉग घेता. म्हणून मी इथं लिहितोय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स टू दी बेस ई. मॅथमॅटिक्समध्ये बेस काय असतो लॉगॅरिथमचा ई, म्हणून टू दी बेस ई घेतलेला आहे. आता LHSला आपला y होता त्याचा लॉग म्हणजेच काय होणार आहे आपला लॉग y टू दी बेस ई इज इक्वल टू लॉग ऑफ, या ठिकाणी ब्रॅकेटच्या आतमध्ये काय होणार आहे बघा टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन स्क्वेअर एक्स. आता आपल्याकडं लॉगचा रूल आहे लॉग ऑफ एम रेस टू एन इज एन इंटू लॉग एम, म्हणजे पॉवर काय होते तर इंटूला येते. इथं लॉग ऑफ टॅन एक्स रेस टू टॅन स्क्वेअर एक्स आहे, पॉवरमध्ये कोण आहे तर ते टॅन स्क्वेअर एक्स आहे, ते इंटूला आले, आणि लॉग ऑफ बेस म्हणजे लॉग ऑफ काय असणार आहे इथं टॅन एक्स असणार आहे. हा तुमचा झालेला आहे लॉग वाय. आपल्याला काय करायचं आहे तर dy by dx फाइंड आउट करायचं आहे. हे सिम्प्लिफिकेशन करून झालेलं आहे. आता मी हे डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू यस एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केल्यानंतरच dy by dx मिळेल. म्हणजेच दोन्ही बाजूचा डी डी एक्स घेतला, डी डी एक्स कोणाचा लॉग वायचा इज इक्वल टू डी डी एक्स, हा कोणाचा असणार आहे टॅन स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स याचा. ओके, देअरफॉर लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्हाला माहीत झालेली आहे 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो तर तिथं लक्षात आलं की ही एक फर्स्ट टर्म आहे आणि ही एक सेकंड टर्म आहे, आणि या दोन टर्मचा काय आहे या ठिकाणी प्रोडक्ट आहे. तर आपल्याला प्रोडक्ट रूल वापरला पाहिजे.
प्रोडक्ट रूल काय सांगतो, फर्स्ट ॲज इट इज. फर्स्ट कोणाला मानलेला आहे, तर टॅन स्क्वेअर एक्सला, तो तसाच ठेवला. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिव्हेटिव्ह कोणाची, तर लॉग ऑफ टॅन एक्सची. ओके, प्लस सेकंड ॲज इट इज लॉग ऑफ टॅन एक्स आहे असंच, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे डी डी एक्स कोणाचा बघा, या ठिकाणी टॅन स्क्वेअर एक्सचा. टॅन स्क्वेअर एक्स आपण नेहमी कसं लिहितो हे तुम्हाला माहीत आहे, तर टॅन एक्सचा स्क्वेअर अशा पद्धतीनं लिहितो. म्हणून मी डेरिव्हेटिव्ह काढताना टॅन स्क्वेअर एक्स कसा लिहिला, टॅन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर हे 1/y dy बाय dx ते तसेच इज इक्वल टू हा टॅन स्क्वेअर एक्स इनटू, या ठिकाणी डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो की लगेच काय दिसले, लॉग दिसले. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह माहीत आहे, पण एक्सपेक्षा वेगळं काहीतरी आलेलं आहे, त्याला कॅपिटल एक्स मानलं. टॅन एक्सला कॅपिटल एक्स मानलेलं आहे. लॉग ऑफ कॅपिटल एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/, कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स म्हणजेच कोण आहे, तो टॅन एक्स आहे. लक्षात आलं. इनटू त्या मानलेल्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करायचं असतं. इनटू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, सेक स्क्वेअर एक्स. आपण ही चेन डायरेक्टली चालवलेली आहे. प्लस आता लॉग ऑफ टॅन एक्स ही टर्म तशीच लिहिलेली आहे. लॉग ऑफ टॅन एक्स ही टर्म आपण तशीच लिहिलेली आहे. इनटू डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, हा टॅन एक्सचा स्क्वेअर दिसतोय. या टॅन एक्सला काय करतो आता, कॅपिटल एक्स मानतो, कारण की मला एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. काय येते एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येते 2 इंटू एक्स. कॅपिटल एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येईल 2 इंटू कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स आपण कोणाला मानलेलं आहे, टॅन एक्स. हे कॉम्पोजिट फंक्शन असल्या कारणास्तव आपल्याला त्या मानलेल्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करणं गरजेचं आहे. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते ही तुम्हाला देखील माहिती आहे. मी डायरेक्टली लिहितो टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. आता सिम्प्लिफिकेशन करणार आहे, इज इक्वल टू, या ठिकाणी हा तुमचा टॅन स्क्वेअर एक्स आहे आणि इथं डिवाइडला एक टॅन एक्स आहे. एक टॅन एक्स कॅन्सल होईल, इथं राहील एक टॅन एक्स. ओके, इनटू हा सेक स्क्वेअर एक्स प्लस हे जरा व्यवस्थित लिहून घेतो, 2 टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. ओके, ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे, तर 1/y इंटू डी वाय बाय डी एक्सची. आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. याच्यावरून मी डी वाय बाय डी एक्स कसा लिहीन बघा, वायला आर एच एसला पाठवेन, वाय आर एच एसला गेला तर काय होईल, इंटूला जाईल, आणि आर एच एसला बघा या दोन टर्म्समध्ये टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स दिसते. ते टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स काय करता येईल, मला कॉमन काढता येईल. म्हणून इंटू हे टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स कॉमन काढले की इथं राहिले 1 प्लस हे 2 राहिलेले आहेत तसेच, आणि हे लॉग ऑफ टॅन एक्स 2 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. आता मला काय करावं लागेल, वायची व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल. देअरफॉर आपला डी वाय बाय डी एक्स काय होतोय ते बघा, वायची व्हॅल्यू रिप्लेस करतो. वाय काय आहे तर टॅन एक्स रेस टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स, म्हणून हे लिहिलं टॅन एक्स रेस टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स. ओके, इंटू हा टॅन एक्स इंटू हा सेक स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2 लॉग ऑफ टॅन एक्स. ओके, हे आपल्याला डी वाय बाय डी एक्स मिळालेलं आहे. पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू π/4 फाइंड आउट करायचे. ॲट एक्स इज इक्वल टू π/4 म्हणजे मी काय करणार आहे, या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स मध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्याची व्हॅल्यू आपण π/4 टाकणार आहे. म्हणून हे लिहिलेलं आहे डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू π/4 इज इक्वल टू हे टॅन π/4 होतील, ब्रॅकेट रेस टू टॅन π/4 आणि हे ब्रॅकेट रेस टू टॅन π/4
ओके, इंटू या ठिकाणी tan x होतं, तिथं एक्सची व्हॅल्यू π/4 टाकतो, tan π/4 इंटू इथं sec² x आहे, तिथं एक्सची व्हॅल्यू π/4 टाकतो, sec² π/4 होती, इंटू ब्रॅकेटमध्ये हा 1 तसाच प्लस 2 तसाच इंटू लॉग ऑफ tan एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आहे मी π/4, म्हणजे हे झालं लॉग ऑफ tan π/4. ओके, जरा व्यवस्थित लक्ष द्या. इज इक्वल टू tan π/4 ची व्हॅल्यू येते 1, 1/1 ही पहिली टर्म झाली, इंटू tan π/4 येतो 1 इंटू sec² π/4 आहेत. बघा विचार करा, sec π/4 किती येतो √2 आणि √2चा इथं काय होणार आहे तर स्क्वेअर होणार आहे, कारण की sec² आहेत म्हणून sec π/4 √2 येतो, sec² π/4 हा √2चा स्क्वेअर होईल, इंटू ब्रॅकेटमध्ये हे 1 + 2 इंटू लॉग tan π/4 किती येतो 1 येतो. ओके, इज इक्वल टू 1/1 हा 1 आला, इंटू हा 1 इंटू √2चा स्क्वेअर काय आला 2 इंटू ब्रॅकेटमध्ये हे 1 + 2 इंटू लॉग 1 किती येतो, लॉग 1 इज ऑलवेज 0. फायनली मी आता डायरेक्टली आन्सर लिहितो, हे 1 + 2 इंटू 0, 2 इंटू 0 0, 1 + 0 1 आणि 1 इंटू 1 इंटू 2 इंटू 1 म्हणजे हा आला 2. हा काय आलेला आहे dy/dx ॲट x इज इक्वल टू π/4. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे सध्याच्या एक्झाम्पलचं. लक्षात आले काय एक्झाम्पल? हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण काय गोष्टी लक्षात ठेवणार आहे एकदा बघून घ्या. हा tan x tan x tan x आहे, तो a⁻m नुसार a⁻m × n लिहिणार आहे, म्हणजे tan x × tan x a⁻m × n × tan x × tan x tan² x होतील. फंक्शनमध्ये बेस हा x मध्ये, पॉवर ही देखील x मध्ये, म्हणजे f(x)g(x) या टाईपचं एक्झाम्पल आहे. त्या टाईपचं एक्झाम्पल असेल तर तुम्ही काय करता तर लॉग घेता टू दी बेस e, दोन्ही बाजूचे लॉग घ्या, लॉग घेतल्यानंतर लॉगचे रूल्स यूज करा. इथं लॉग ऑफ m⁻n दिसते, ते n × log m येईल. ओके, आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी log y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढावी लागेल, ती 1/y dy/dx येईल आणि RHS मधल्या टर्म्स सिम्प्लिफाईड करून घ्या आणि फायनली ते जे इक्वेशन आहे ते dy/dx साठी लिहून घ्या. dy/dx साठी इक्वेशन लिहून घेतल्यानंतर x ची व्हॅल्यू π/4 टाका, x ची व्हॅल्यू π/4 पुट केल्यानंतर सिम्प्लिफिकेशन केलं की तुम्हाला आन्सर मिळेल फायनल 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनवरील काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.